वर्ध्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण. महाज्योतीच्या सोबतीने विद्यार्थ्यांनी चांगले आयुष्य घडवावे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. वर्धा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा. पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव आराखड्याप्रमाणे वेळेत सादर करा, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सूचना. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही म्हणत मुंबई महादेवचा उल्लेख एक्स पोस्ट करत नितेश राणे यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला. वसई विरारमध्ये गेली 15 ते 20 वर्ष विकासाऐवजी मक्तेदारी, महापालिकेकडे दूध देणारी गाय म्हणून पाहिले गेले. भाजप नेत्या पूनम महाजन यांची हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका. प्रभाग 58च्या महिला अध्यक्ष गायत्री वाघचौडे भाजपामध्ये. वाघचौडेंचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. अजित पवारांच्या वक्तव्यावरील भाजपच्या भूमिकेशी असहमत. कुणाचा सन्मान कुणाचा अवमान ज्याने त्याने ठरवावं, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया. लालबाग परळ भागामध्ये उद्धव ठाकरे आज शाखा भेटी घेणार. आदित्य ठाकरे देखील मुंबईतील शाखा भेटी घेण्याची शक्यता. निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात आठवलेंच्या रिपाईमध्ये दुफळी. जिल्हाधीशांनी आठवलेंना चुकीची माहिती देत विश्वासघात केल्याचा महिला कार्यकर्त्याचा आरोप. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार. जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमात बसत नसल्याचा आरोप. अमरावतीत काँग्रेसची आज प्रचार सभा. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही असा टोला लगावत यशोमती ठाकूर घेणार पत्रकार परिषद. सोलापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून. पालिकेसाठी अनेक गोपनीय बैठकांसाठी आणि जोडण्यांसाठी सोलापुरामध्ये विशेष लक्ष केंद्रित. 70 जागांवर एकही मत न पडता सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. निवडणुका लढण्यापूर्वीच विजय विकत घेणार असताल तर निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेऊच नका. सामनातून हल्लाबोल. डॉन कोण हे निवडणुकीनंतर दाखवून देऊ. सुनील तटकरे यांनी केलेल्या डान्सवरून आमदार महेंद्र दळवी यांचा टोला. गडचिरोली जिल्ह्यातील वांगेपल्ली येथे 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ. प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पार. वर्ध्यात महात्मा गांधी विद्यापीठाच्या 29व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. 7 ते 10 जानेवारी दरम्यान होणार कार्यक्रम. जैन मुनी निलेशचंद्र यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद. प्रेस क्लबमधून संध्याकाळी 5 वाजता करणार मोठी घोषणा. दादर कबूतरखान्याच्या वादानंतर आज जैन मुनी काय बोलणार याकडे लक्ष. साताऱ्यातील दरेगावात ग्रामदैवत उत्तेश्वर यात्रा. उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब यात्रेला भेट. कुटुंबियांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिषेक आणि पूजा अर्चा केली आहे. महाबळेश्वरमधील छत्रपती प्रतापसिंह गार्डनमधील शुल्क वसूल विरोधात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचं निवेदन. शुल्क वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाईची मागणी. लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार हा आरोप प्रत्येक प्रकरणामध्ये लागू होत नाही. नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली. नागपुरात RTO प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 3 नवीन न्यायमूर्ती नियुक्त. न्यायमूर्ती NV सूर्यवंशी, RG अवचट, वृषाली जोशी यांची नियुक्ती. मुंबईतील प्रदूषणात वाढ. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चिंताजनक पातळीवर. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक थेट 356 वर. या आठवड्यात उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी वाढण्याचे चिन्ह. हवामान तज्ज्ञांचा अंदाज. उल्हासनगरमध्ये 450 लोकांना गेल्या 7 वर्षांपासून घर मिळेना. जवळपास 100 कोटी प्रोजेक्टमध्ये गुंतले. आम्हाला घर द्या, नागरिकांची मागणी. खासगी गृहसंकुलाचं बांधकाम थांबल्याने नागरिकांचे पैसे अडकले. इंदापूरच्या भरणेवाडीमध्ये दिव्यांग आणि वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण. मंत्री दत्तात्रय भरणेच्या हस्ते 4297 लाभार्थ्यांना वितरण. बीड जिल्ह्यातल्या परळीच्या नागापूर गावामध्ये सायरन वाजताच सुरू होतोय अभ्यास. मोबाईल, टीव्ही बंद. पुस्तकांशी नातं जुळलंय. संध्याकाळी 7 ते 9 विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी पोलीस विभागाकडून सुरक्षेची उपाययोजना. महामार्गावरील दोन्ही बाजूस रेडियम वळण दाखवणाऱ्या सूचना फलकांची अंमलबजावणी. साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्टा. गझल रसिकांसाठी स्वरानंदाचा सोहळा ठरलाय. मंचावरील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकून घेतली आहे. साताऱ्यातील साहित्य संमेलनामध्ये चंद्रकांत दळवी यांची सहकुटुंब उपस्थिती. संमेलन परिसरातील विविध उपक्रमांना भेटी. रसिक आणि साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण. सोलापूरमधल्या मनसे पदाधिकाऱ्याचं हत्या प्रकरण. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा. सर्वदे कुटुंबियांची मागणी. सातारा साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरण समितीची शासनाच्या निष्क्रियतेविरोधात निदर्शने. विविध मागण्या करत कार्यकर्त्यांची शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी.
पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्या देवभेटी सोहळ्याला सुरुवात। यावेळी शिखर काठी मानकऱ्यांच्या देवस्थान संस्थांच्या वतीनं सन्मान। बोरिवली पश्चिमेतील आरएमसी प्लांटमुळे नागरिक त्रस्त। धूळ, प्रचंड आवाज, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रास। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळीत उडवल्याचा आरोप। यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन। 4 प्रकारामध्ये आयोजित स्पर्धेमध्ये 3000हून अधिक नागरिकांचा सहभाग। मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी सोलापुरात मवियाचं मूक आंदोलन। सर्व नेत्यांच्या हाताला काळ्या फिती बांधून व्यक्त केला निषेध। बीडमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधीसाधूपणा उघड। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची डागडुजी। महाजनवाडी ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम अडवले। शिर्डीत पोलीस दलाच्या 28 वाहनांचा लोकार्पण सोहळा। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।